जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवरा या पुस्तकात लिहिले आहे की बाप विद्वान असेल तर त्याची मुले मूर्ख निघतात आणि बाप मूर्ख असेल तर त्याची मुले विद्वान निघतात. बायको, हे खरे असेल तर आपल्या पिंट्याची काळजी मिटली, तो विद्वान निघणार. एक म्हातारा माणूस मेला म्हणून गावातल्या शाळेला सुट्टी देण्यात आली. मुलं आपापल्या घरी जायला निघाली. घरी जाताना वाटेत त्यांना 2 म्हातारे दिसले. एक मुलगा पटकन बोलून गेला, समोर बघा 2 सुट्ट्या येत आहेत. बाबा, बाळा 5 नंतर कोणता अंक येतो? बंड्या, 6 आणि 7. बाबा, अरे वा, माझा मुलगा हुशार आहे. 8 नंतर काय येतं बेटा? बंड्या, 9 आणि 10. बाबा, आणि त्याच्यानंतर? बंड्या, राणी आणि बादशाह. बाबांनी बंड्याला कुदवला. बायको, आपलं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही मला खूप वेगवेगळ्या नावांनी बोलवायचा. माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बर्फी, असं काय काय म्हणायचात. आता तर काहीच बोलत नाही. नवरा, दुधाची मिठाई किती दिवस ताजी राहणार? रेल्वे फलाटावर टीसीनं बंड्याला पकडला आणि तिकीट मागू लागला. टीसी, तिकीट दाखव. बंड्या, पण मी ट्रेननं आलोच नाही. टीसी, तू ट्रेननं आला नाहीस याचा पुरावा काय? बंड्या, पुरावा हा की माझ्याकडं तिकीट नाही. बायको, अहो ऐकलं का? नवरा, हां बोल. बायको, 2 किलो वाटाणे घेऊ? नवरा, हां घेऊन टाक. बायको, तुमची परवानगी मागत नाही. तुम्हाला एवढे एका वेळी सोलायला जमतील का ते विचारते. मन्या, दारू प्यायल्याने खोकला जातो का? जन्या, का नाही जाणार? जर माझं घर, शेत, बँक बॅलन्स सगळं गेलं तर खोकला काय चीज आहे? मन्या, जन्या, जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा मृत्यू येतो. जन्या, बरोबर. म्हणूनच पाप करायचं नाही. मन्या, आणि आनंदाचा घडा भरतो तेव्हा काय होतं? जन्या, मित्रा, तेव्हा लग्न होतं. एक ससा बॉम्ब घेऊन प्राणी संग्रहालयात जातो आणि जोरात ओरडतो, तुमच्याकडे बाहेर पडण्यासाठी केवळ 1च मिनिटाचा वेळ आहे. त्याचं बोलणं ऐकून कासव म्हणतं, सरळ सांग की मीच टार्गेट आहे म्हणून. एक लहान मुलगा डोअरबेल वाजवण्याचा प्रयत्न करत असतो. तिथून जात असलेली एक व्यक्ती डोअरबेल वाजवते आणि मुलाला विचारते, आणखी काही? मुलगा म्हणतो, आता पळू? शांत आणि आनंदी कसं असतोस? म्हण्या, मी मूर्ख लोकांशी वाद घालत नाही. मी त्यांना हो, तुझं म्हणणं बरोबर आहे एवढंच म्हणतो. जण्या, पण हे योग्य नाही. आपलं म्हणणं समोरच्याला पटवता आलं पाहिजे. म्हण्या, हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. सनी, मला काहीतरी आंबट खावंसं वाटतं आहे. एसीपी, याचा अर्थ कळतोय का दया? दया, हो सर, मला कळलं. याचा अर्थ ही आई होणार आहे. एसपी, नाही दया, याचा अर्थ सनी बाप होणार आहे. अभिजित, उद्या गुरुवार आहे. एसीपी, याचा अर्थ कळाला का? दया, दया, नाही सर. एसीपी, याचा अर्थ उद्या शुक्रवार नाहीये. एसीपी, दया, शोध लाव, हा खून कोणी केलाय? दया, हा खून खुन्याने केला आहे. एसपी, मला पहिल्यापासूनच संशय होता की खून खुन्याने केला आहे. दया, सर, बॉडीजवळ हे पेन मिळालं. एसीपी, दया, बस झालं आपलं काम. आता फक्त
या गोष्टीचा शोध लावायचा आहे की मुंबईमध्ये कोण कोण पेन वापरतं. दया, अरे देवा, याचा मृत्यू झालाय. एसीपी, याचा मृत्यू झाल्यानं हा मेलाय. साळुंके, नाही बॉस, याचा मृत्यू मरण्याने नाही तर जीव गेल्याने झालाय. भारतीय पत्नी अतिशय संस्कारी असते. ती कधीच आपल्या नवऱ्याला सगळ्यांसमोर अरे गाढवा, ओय गाढवा, ऐक अर्थात सुनो गदे असं म्हणत नाही. त्याऐवजी संक्षिप्तमध्ये ए जी, ओ जी, सुनो जी असं म्हणते. मे महिना भारीच असतो. कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश असतो, तर कोणी आपलं जुनं प्रकरण परत गल्लीत माहेरी आलंय म्हणून खुश असतो. एक महिला डॉक्टरांना यांना ठीक करावं हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात. डॉक्टर, ही तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही फार लकी आहात. स्त्री, कसली लकी? उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून. राहुल, माझा भाऊ होता. अभिजित, काय? राहुल, तुझा भाऊ होता. हो, माझा भाऊ होता. दया, काय खरंच राहुल तुझा भाऊ होता? हा सर, तो माझा भाऊ होता. एसीपी, माय गॉड, याचा अर्थ तू राहुलची बहीण आहेस. एक मुलगी पाणी पुरीवाल्याला म्हणतो, भावा, हे इंजिनिअरिंग कॉलेज कसे आहे? पाणीपुरीवाला, एकदम जबरदस्त आहे. मी पण इंजिनिअरिंग इथेच केलेली आहे. शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही ओरलमध्ये शांत असतो. इंजिनिअरिंग स्टुडंट. वडील, तुला परीक्षेत 98% पाहिजे बरं का? मुलगा, फक्त 95? 105 मिळवीन. वडील, का रे थट्टा करतोस का? मुलगा, पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना.